गणेश, काळजाचा ठोका चुकवणारी घटना आहे, संपूर्ण मुंबईला हादरवणारी घटना आहे। संपूर्ण पोलीस यंत्रणा देखील आता दक्ष झाली असेल। रोहित आर्यबद्दल आणखी काय माहिती समोर आली आहे का? पोलीस स्टेशनमध्ये काय घडामोडी घडतात? तू मगाशी सांगितलंच आहे की वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथे दाखल झालेले आहेत। नक्कीच सगळे वरिष्ठ पोलीस आहेत ते सगळे दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या संदर्भातली चौकशी आहे ती पोलिसांकडून होताना पाहायला मिळते। कारण की खरं तर रोहित हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्याचं देखील सांगितलं जातं आणि या फिल्म इंडस्ट्रीच्या कामाच्या नंतरून देखील याची कोणाशी काही संबंध आहेत का या सगळ्या संदर्भातली देखील आहे ती चौकशी पूर्णतः आता पोलिसांकडून केली जाणार असल्याचं कळतंय। त्यामुळे आता नेमकं पोलीस स्टेशनमध्ये कोणाकोणाला चौकशीसाठी बोलवतात हे देखील पाहणं सध्या सगळे वरिष्ठ पोलीस आहेत ते पवई पोलीस स्टेशन मध्ये आहेत ते दाखल होताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याकडून या सगळ्या घटनेची आहे ती चौकशी केली जाते। कारण की हा थरारक पाहायला मिळत होतं, कारण की या सगळ्या मुलांना वाचवणं हा तेवढं शर्तीचं होतं। कारण की त्या पद्धतीने जो व्हिडिओ केला होता आणि या व्हिडिओ नंतरून सगळं हतबल झाली होती आणि त्यानंतरून कशा पद्धतीने या सर्व मुलांना सुखरूप सोडवता येईल यासाठी खरं तर हे पहिले प्रयत्न होते। मात्र आता या सगळ्यामधून सोडवत असताना जेव्हा रोहितला अटक करण्यासाठी पोलीस आतमध्ये गेले होते मात्र त्यावेळेस चकमक आहे ती झालेली पाहायला मिळते आणि त्यानंतर रोहितचा एन्काउंटर झालेला आहे आणि या एन्काउंटर मध्ये आहे तर रोहितचा मृत्यू देखील आता झालेला आहे आणि बाकी सगळ्या संदर्भामध्ये आता पोलिसांकडून आहे ती सर्व या ठिकाणी इथे चौकशी होताना दिसून येते। गणेश, या सगळ्या घटनेनंतर त्या इमारतीतलं कोणाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे का? चौकशीसाठी पोलीस स्टेशनला आणलेलं आहे का? एखादा पथक तिथं गेलंय का? अद्यापही या सगळ्या संदर्भामध्ये कोणालाही ताब्यात घेतलेलं नाहीये। मात्र थोड्याच वेळामध्ये आहे ते या ठिकाणी चौकशीसाठी बोलवलं जाऊ शकतं। कारण की सगळ्या मुलांना आहे ते सुखरूपपणे बाहेर काढून आहे ते जवळच्या रुग्णालयामध्ये देखील आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे आणि आता या ज्या इमारतीमध्ये खरं तर हा फ्लॅट दिला होता त्या फ्लॅटच्या ओनरला असेल, त्याचबरोबर इथले रहिवासी वगैरे जे होते या वॉचमॅन असेल, या सगळ्यांना आहे ते चौकशीसाठी बोलवलं जाऊ शकतं आणि त्यासाठीच खरं तर या सगळ्या टीम देखील आहेत पोलिसांच्या दाखल झालेल्या आहेत आणि यानंतरून खरं तर ही सगळी चौकशी केली जाईल आणि त्याचबरोबर रोहितच्या आणखी काही इंडस्ट्रीमधले काही संबंध होते का या सगळ्या संदर्भामध्ये देखील आहेत त्याच्या संदर्भात देखील आहे ती चौकशी केली जाऊ शकते। कारण की सध्या तरी आता रोहितचा या सगळ्या प्रकरणामध्ये एन्काउंटर झालेला आहे त्यामुळे सगळी माहिती मिळवणं हे आता एक पोलिसांकडे चॅलेंजिंग असणार आहे। कारण की एन्काउंटर नंतरून हा खरं तर रोहित एक सरकारी स्कूलमध्ये देखील आहे, तो पुण्यातला एक रहिवासी असल्याचं देखील सांगितलं जातंय। मानसिक तणावामध्ये सध्या रोहित होता असं देखील एक पोलिसांकडून सांगितलं जातंय सूत्रांच्या माहितीनुसार। या सगळ्या संदर्भामध्ये आहे ते आता पोलिसांकडून आहे ती सगळी चौकशी आहे ती होताना मिळते आणि या सगळ्या संदर्भासाठी जर पोलिसांच्या क्राईम ब्रांच असेल, एसबी असेल, त्याचबरोबर स्पेशल ज्या ब्रांचेस आहेत यांकडून सगळ्याकडून आहे तो तपास आहे तो होताना पाहायला मिळतोय। अगदी बरोबर गणेश, आणि या रोहितला ह्या सगळ्या ओलीस नाट्यामध्ये कुणी साथ दिली आहे का? कुणी आणखी कोणी संशयित आहे का? त्यांना पोलीस ताब्यात घेणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तुझं डीसीपींशी काय बोलणं झालंय का या संदर्भात? नक्कीच ज्यावेळेस खरं तर या ठिकाणी क्राईम ब्रांचचे डीसीपी या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यानंतरून आपण त्यांच्याशी देखील आहे तो बोलण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया न देता आहे पोलीस स्टेशनमध्ये आतमध्ये गेलेले आहेत। कारण की वरिष्ठ सगळे पोलीस आहेत ते या ठिकाणी दाखल आहेत आणि सगळ्यांमध्ये आहे ती आता ही चर्चा होते नेमकं आता यामध्ये पोलीस नेमकं कुणाकुणाला बोलवतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। कारण की सगळे वरिष्ठ अधिकारी आहेत ते सगळे पवई पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। त्यानंतरून आता या चौकशीमध्ये कोणाकोणाला समोर बोलवतायत चौकशीसाठी हे देखील बघणं गरजेचं आहे। कारण की जरी रोहितचा एन्काउंटर झाला असला तर त्याच्याबरोबर आणखी काही संबंध असणारे नागरिक 100% असू शकतात। रोहितचा मोबाईल आहे तो देखील फॉरेन्सिक टीमकडून ताब्यात घेतला जाऊ शकतो आणि त्यानंतर मोबाईलच्या संपर्कामध्ये कोणी होतं का या सगळ्या संदर्भातली इन्क्वायरी आहे ती होताना पाहायला मिळणार आहे। अगदी बरोबर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।